वजन किंवा गुबगुबीत बाळ दिसणारं किंवा एखादं चब्बी बाळ आहे, ते दरवेळेला हेल्दी असेलच असा त्याचा अर्थ होत नाही. पण जसं तुम्ही म्हणालात, की भारतामध्ये ओबेसिटीचं प्रमाण किंवा हे भरपूर वाढत आहे किंवा चाइल्डहूड ओबेसिटी येत आहे आणि त्यामागे कारण हेच आहे, की आपल्या ईटिंग हॅबिट्स खूप चेंज झालेल्या आहेत. आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी मुलांना तेवढा वेळ देतच नाहीये. आधी शाळेतून आल्यानंतर आपण सुद्धा खेळायला जायचो आणि 1 तास ठरलेला असायचा, आपण खेळायचोच. कुठलाही खेळ असेल, पण तो आउटडोअर खेळ असायचा आणि ज्यामुळे आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी व्हायची किंवा शाळेत जाताना सुद्धा आपण सायकलवरून हो. जायचो. आणि ह्या सगळ्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी झाल्यामुळे फिजिकल एक्झर्शन असल्यामुळे वजन सुद्धा मुलांचे आटोक्यात राहत होते. जसं मी सांगितलं, की पुढच्या 2050 पर्यंत इंडिया विल बी द कॅपिटल ऑफ ओबेसिटी. आणि हे सगळं अव्हॉइड करण्यासाठी आपल्या हातात एकच महत्त्वाची गोष्ट आहे, की मुलांचा आहार आणि मुलांची एक्सरसाइज ती रुळावर आहे का? त्याच्याकडे आपण किती लक्ष देतोय? प्रोसेस्ड फूड मुलांच्या आहारामध्ये किती कमी आहे? मुलांच्या आहारामध्ये शुगर, गूळ हा किती प्रमाणात कमी जातोय किंवा जातच नाही? हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एक फॅट सेल नावाची थिअरी आहे. म्हणजे काय? ते 0 ते 5 वर्षांमधल्या मुलांमध्ये फॅट सेल्स तयार होतात आणि तेवढ्या प्रमाणात ते अडल्ट लाईफमध्ये तयार होत नाहीत. म्हणजे जर जेव्हा बाळ लहान असेल, त्यावेळेला आपण त्याला भरपूर प्रमाणात फॅट असलेलं जेवण दिलं किंवा प्रोसेस्ड फूड दिलं, तर ह्या मुलांमध्ये भरपूर फॅट सेल्स तयार होणार आणि ते फॅट सेल्स झालेले तयार तसेच अडल्ट लाईफमध्ये कॅरी फॉरवर्ड होणार. मग आपण पण पाहतो आजूबाजूला जे काही थोडे वजनाने जास्त असलेले लोकं आहेत, वजन कमी करायचा प्रयत्न करतात. 1-2 महिन्यात क्रॅश डाएट करून किंवा एक्सरसाइज करून, जिम करून वजन कमी करतात. पण त्यानंतर पुन्हा त्यांचं वजन वाढतं. का? कारण त्यांनी लहानपणामध्ये प्रोसेस्ड फूड खाल्लेलं आहे. मला खूप चांगलं जस्टिफिकेशन. आणि त्यामुळे ह्या लहान मुलांची जी काही बेस आहे, तो आपल्याला चांगला करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ह्या चाइल्डहूड डायटमध्ये आपल्याला एवढा जास्त इंटरफिअरन्स करावा लागतोय आणि तो करणं देखील गरजेचं आहे. जो बाळांना आपण मोठं करतोय ह्यासाठी नाही, की 20शीत, 20शीत, 30शीत त्यांना बीपीची किंवा शुगरची गोळी चालू व्हावी आणि त्यांना असे कोमॉर्बिडिटीज यावेत आणि त्यातून त्यांनी त्यांची प्रगती करावी. हे खूप अवघड आहे. आपल्याला हेल्दी मुलं हवी आहेत, की ज्यातून ते प्रगती करणारी असावीत. तर काय काय टप्प्यामध्ये काय काय गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या सेफ आणि काय काय ओके, कारण त्यातनंच बऱ्यापैकी जज करता येतं. कारण मी हल्ली बरेच व्हिडिओ बघत असतो, त्याच्यात लोक मुलं शाळेत जाण्याआधीच त्यांना मग डबा कसा खायचा हे शिकवतात. मग पोळ्यांचे तुकडे करून द्या, मग ते घरीच पोळी आणि भाजी एकत्र करून खाऊ शकतायत का, कारण त्यांना मग शाळेत गेल्यानंतर कोणी भरवणारं नसेल. तर काय काय त्याचे म्हणजे खाण्याच्या बाबतीतले पण इंट्रोडक्शनचे काय काय माइलस्टोन्स असू शकतात. ओके. जसं आपण पाहिलं, की जेवण देताना काय द्यायचंय? 6 फूड ग्रुप्समधून द्यायचंय आणि ते आपण पाहिले. आणि मग जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला एखादं जेवण देतीये, तेव्हा त्यांनी विचार करावा, की मागच्या 2-3 दिवसामध्ये ह्या 6 फूड आयटम्सपैकी मी बाळाला जेवण देतीये का? जर देत असेल, तर ते बॅलन्स्ड डाएट झालं. 6 महिन्यांच्या बाळांना आपण थोडं सुपी कन्सिस्टन्सीमध्ये बाळाला जेवण देणार, की ज्यामुळे बाळाला एक्सेप्टन्स थोडंसं जाणं ईझी होईल. त्यानंतर ते थोडं-थोडं घट्ट-घट्ट करत येतो आणि त्यानंतर मग बाळाला आपण जे आपलं नॉर्मल जेवण आहे तेच द्यायचा प्रयत्न करतो. शक्यतो एक खूप चांगला कॉन्सेप्ट आहे बेबी लेड विनिंग. म्हणजे काय, की बाळ स्वतःच्याच हाताने स्वतः खातंय. आता हा कॉन्सेप्ट झालाय फेमस वेस्टर्न कंट्रीजमुळे, पण आपल्या भारतामध्ये हा आधीपासून खूप चालत आलाय. म्हणजे जेव्हा एखाद्या आईला 10 बाळं होती किंवा 7-8 मुलं होती, त्यावेळेला असं आठवतंय का, की प्रत्येक आई वाटी घेऊन, चमचा घेऊन बाळाच्या मागे पळत-पळत लागली आहे पुन्हा आणि कुणाच्या मागे पळणार. करेक्ट. आणि त्यामुळे ती बाळं स्वतःच्या हातानेच स्वतःहून खायला शिकली आहेत. एखाद्या वेळेला ठसका लागलाय किंवा एखादा घास तोंडात अडकला, घशात अडकला, तर एखादी मोठी बहीण उठायची, थोडंसं पाठीवर थपथपायची, पुन्हा पाणी द्यायची. त्यातून ते बाळ शिकायचं. जेवढा घास तोंडात कसा मॅनिप्युलेट करायचा आणि ते गिळायचं कसं, चावायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी बाळांना जेवढं बाळ लहान आहे, तेवढ्या लवकर शिकवल्या तर ते शिकतात. जर प्रत्येक वेळेला आपण सुपी कन्सिस्टन्सीमध्ये देतोय किंवा मिक्सरमधून काढून देतोय, तर ह्या बाळाला शिकणं हे खूप अवघड होऊन जातं आणि स्पेसिफिकली 18 महिन्यानंतर जर 18 महिन्यापर्यंत आपण फक्त मिक्सरमधून ग्राइंड केलेलं जेवण बाळाला देतोय, तर त्यानंतर मुलांना चावायचं कसं, गिळायचं कसं, ह्यात सगळ्यांचाच संभ्रम पडतो. हिरड्या आजही बाळाला आलेले नसतील, तरीसुद्धा हिरड्या ह्या कॅपेबल आहेत. जे काही सॉफ्ट फूड आपण बाळाला देतोय ते चावण्यासाठी आणि ते गिळणं, इकडून तिकडे घास तोंडात घेणं, हे सुद्धा मुलांना शिकता येतं. जेवढी मुलं लहान आहेत, तेवढ्या लवकर. मग हा बेबी लेड विनिंगमध्ये काय आहे, की तुम्ही बाळाला छोटे-छोटे पीसेस असतील म्हणजे
जर राईस देत असाल तर त्याचे छोटे छोटे बॉल्स असतील, ते बाळाला आपण समोर करून ठेवतो. बाळ स्वतःच्या हाताने घेऊन ते तोंडात घालायला शिकतं. त्यामुळे होतं काय, की बाळाची जे काही ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट आहे, फाईन मोटर डेव्हलपमेंट आहे, ती सुद्धा चांगली येते. म्हणजे हा हात आहे, त्याने उचलायचं कसं, ग्रास्प कसं करायचं जेवण, ते तोंडापर्यंत न्यायचं, म्हणजे हँड माउथ कोऑर्डिनेशन काय आहे, ते सुद्धा बाळ शिकतं. आणि दरवेळेला मी हे खाल्ल्यानंतर अशी चव लागते, मग मला हे खाताना खूप मजा येते, माझी भूक भागली जाते. हा सगळा सुद्धा बाळासाठी एक खूप प्लेझंट मोमेंट असते आणि बाळ खरोखर जेवणाबद्दल आनंद घ्यायला शिकतं. पण ऑन द कॉन्ट्ररी जेव्हा आपण पाहतो, की आई एखाद्या चेअरमध्ये बसवतीये किंवा त्याला भरवतीये किंवा अगदी एक तर मध्ये एक मी व्हिडिओ पाहिलेला होता, की ज्यामध्ये बाळ सोफ्याला टेकून बसलेलं होतं. त्याचे 2 हात 2 साइडला आईने पकडलेले होते आणि बाळाला भरवत होती. त्या बाळाला का वाटेल, की मला जेवायला पाहिजे? ते भूक जरी आलं तरी पण सांगणार नाही, की मला भूक लागलेली आहे, मला जेवण दे. आणि असं निगेटिव्ह असोसिएशन बाळाला जेव्हा हे नवीन फूड इंट्रोड्यूस होतंय त्यावेळेला होऊ नये. आणि साधारण कधी पासून त्यांनी स्वतः खाल्लं पाहिजे? कारण मी बऱ्याचदा बघितलं, की काही-काही 3-3, 4-4 वर्षाच्या मुलांनाही आईला मागे पळत ते भरवावं लागतं, की ते खात नाहीत. स्वतःच्या हाताने खात नाहीत. त्यांना ते तुकडे करून, सगळं करून लिक्विडच करून खायला घालावं लागतं. अगदी हे बेबी लेड वीनिंग जो हा कॉन्सेप्ट आहे तो आपण 6 महिन्यांपासून चालू करू शकतो. फक्त त्यामध्ये प्रॉब्लेम काय येऊ शकतो, की दरवेळेला बाळाला तोंडात घालणं हे समजत नाही किंवा जेवढं गरजेचं आहे, जेवढी त्याची भूक आहे, तेवढं बाळाला जात नाही. त्यामुळे बाळाला तुम्ही जेवण देताना सोबत सुद्धा असं काही जेवण द्या आणि त्यासोबत आईने सुद्धा फीड करा, की ज्यामुळे जोपर्यंत बाळ करतंय तोपर्यंत त्याची भूक आहे आणि तोपर्यंत आपण बाळाला जेवण दिलं पाहिजे. जेव्हा बाळ तोंड बंद करते आणि मान फिरवते, तेव्हा दॅट इज अन इंडिकेशन की बाळाची भूक भागलेली आहे अँड नाऊ यू स्टॉप फीडिंग द बेबी. आणि जर तोपर्यंत खूप कमीच खाल्लेलं असेल बाळाने तर? तरी सुद्धा तेवढीच त्याची भूक आहे आणि तेवढंच त्याला देणं गरजेचं आहे. 6 महिन्यानंतर सुद्धा बाळाची जवळपास 50 to 60% एनर्जी ही ब्रेस्ट फीडिंगने कंप्लीट होते. त्यामुळे ही बाळं कमी वजनाची राहतील आणि त्यांना काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होईल असं काहीही होत नाही. जेवढं बाळाला गरजेचं आहे तेवढं बाळ खाणार. म्हणजे अगदी जे नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे, त्याला सुद्धा समजतं की दूध मला किती गरजेचं आहे आणि दूध तेवढं बास झालं की ते सुद्धा बाळ तोंड बंद करतं किंवा ते सुद्धा बाळ तोंड बाजूला घेतं, की जे काही आईचा असा कंटिन्युअस सप्लाय आहे ब्रेस्ट मिल्कचा तो सुद्धा बंद होतो. त्यामुळे त्यांना भूक किती आहे हे बाळांना जन्मताच समजतंय. त्यामुळे फोर्स फीडिंग करायची बिलकुल गरज नाही. यामध्ये फक्त बाळाचं जेवणासोबतचं पॉझिटिव्ह असोसिएशन होण्याला जास्त महत्त्व आहे.